मित्रांनो, आज हे जे आपण पाहताय हा जो खजाना आहे हा पुरस्कारांचा खजाना आहे. माझ्या कॅमेरामध्ये मावत नाही आहे. हे इतके पुरस्कार हे ज्यांना मिळालेले आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवतो आहे कारण की मी स्वतः भाग्यशाली आहे आणि माझं भाग्य आहे की मी आज त्यांच्या घरी आहे, त्यांच्या सानिध्यात आहे आणि त्यांनी मला चहा पिण्यासाठी थांबवलं आहे. आणि मला असं वाटतं की मधुतारा फाउंडेशनचं जे मी निस्वार्थ कार्य करत आलेलो आहे आज त्याचं फळ मला मिळत आहे. कारण समाज कार्याचं आराध्य दैवत समजलं जाणारं आणि आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळं संपूर्ण महाराष्ट्राला गाजवणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. साहेब नमस्कार. 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 आज माझं भाग्य आहे की मी तुमच्या घरी आहे. मला खरं म्हणजे शब्द व्यक्त होता येत नाही, इतका आनंद होतो आहे कारण की सर आपल्या हातून गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार मला मिळाला होता. काय म्हणतात सर? खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या सेवेच्या भावनेनं मी भारावून गेलो आहे. तुम्ही मला आणून सोडलं रिक्षामध्ये, स्वतःची कहाणी सांगितली, किती काम केली, रस्त्यावरची कामं, लहानपणी भोगलेलं सगळं दुःख अडचणी त्याच्यावर मात केलेली, आईवडिलाचा आशीर्वाद घेऊन सगळे बाहेर पडलात आणि मोठे झालात. आईवडिलाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तुम्ही कधीही बाहेर जात नाहीत आणि संबंध त्याच व्रत चालू ठेवून सामाजिक कार्य करण्याची भूमिका संबंध बजावत आहात. अनेक गरजूंना मदत केलेली आहे, अनेक गरजूंना मदत करीत आहात आणि म्हणूनच तुमचा सत्कार गेल्या वर्षी केला आणि अजूनही त्याच सेवेमध्ये तुम्ही रमलेला आहात. याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. माझं खूप मोठं भाग्य आहे की मी आज तुमच्या सानिध्यामध्ये आहे, तुमच्यासोबत आहे. माझ्या रिक्षामध्ये तुम्ही बसला आणि मला असं वाटतं की 34 वर्षाची जी माझी रिक्षा चालवण्याची सेवा आहे ते आज खऱ्या अर्थाने कुठेतरी पावन झाली आहे. कारण की तुमचे चरण कमळ माझ्या रिक्षामध्ये पडलेत. कारण 3 चाकांवर 4 भिंतीचा संसार उभा करून अख्खा महाराष्ट्र उभा करणारं मधुतारा फाउंडेशन आहे. आणि आज मधुतारा फाउंडेशन खऱ्या अर्थाने त्याला एक मोक्ष प्राप्त म्हणतो आपण, कारण की तुम्ही खूप मोठे आहात सर. त्याच्यासाठी मोक्ष प्राप्ताची मला अनुभूती होते. त्यासाठी मी पुन्हा एकदा आपले शतशः आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सर.